नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून वेगळी आणि पौष्टिक आणि तितकीच टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे। सुरुवात करूया। तर सगळ्यात इथे गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचे। तेल गरम झालं की इथे मी पाव चमचा मोहरी घातली आहे। अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचे। मोहरी जिरं तडतडलं की इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घातलाय। पाव चमचा हिंग घालायचा। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। किसलेलं आलं आणि लसूण घालते। अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी किसून घेतल्या। तिथे सगळं 1 मिनिट परतून घेतलं। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा इथे सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलंय। आता यावरती झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होईल। कांदा टोमॅटो दोन्ही छान सॉफ्ट झाले। आता यामध्ये मसाले घालायचे। इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते। आपण यामध्ये हिरवी मिरची तिखटासाठी घातली, त्यामुळे रंगासाठी इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा धने जिरे पूड घातली आणि यानंतर इथे मी पाव चमचा गरम मसाला घातलाय। आता हे सगळे मसाले परतून घ्यायचे। तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले परतून घेतले आणि हे आता मी काढून घेतले, पूर्ण थंड करून घेतले। आता यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घातलं। यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। याबरोबरच इथे 2 चमचे बेसन घालते। हे आता सगळं मिक्स करून घेऊया। तर यामध्ये मी फक्त कांदा आणि टोमॅटोच वापरले। याच्याशिवाय तुम्हाला कुठल्या भाज्या हव्या असतील तर तुम्ही भाज्यासुद्धा इथे घालू शकता। बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेलं गाजर, अशा भाज्या घालून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता। त्याबरोबर तुम्ही कोबीसुद्धा यामध्ये घालू शकता। हे सगळं मी असं आधी मिक्स करून घेतलं। आता यामध्ये पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं। याचा असा हा गोळा मी मळून तयार केलाय। नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच हे मळून घेतलं। यावरती थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा एकदा मळून घेऊया।
आता यातला एक मी गोळा घेतला आहे, सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला। आता याचा आपण पराठा लाटून घेऊया। याच पिठाच्या तुम्ही पुऱ्यासुद्धा बनवू शकता। याचा असा पराठा लाटून घेतला। आता हा असाच तुम्ही भाजू शकता। सगळे पराठे एकसारखे एका आकाराचे व्हावेत म्हणून इथे मी एक प्लेट घेतली आहे, तुम्ही झाकण घेऊ शकता। याने असा कट करून घेऊया। तर असा मस्त आपला राऊंड पराठा तयार झाला। एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे। हा पराठा आता आपण भाजून घेऊ। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। हे आपले पराठे लाटून तयार आहेत। आता आपण हे पराठे भाजून घेऊया। तुम्हाला जर तेल चालत असेल तर तुम्ही याच पिठापासून पुऱ्या सुद्धा तयार करू शकता, त्या सुद्धा चवीला खूप मस्त लागतात। इथे मी पराठा तव्यावरती घातलाय। सुरुवातीला मी तेल तूप असं काहीच घातलं नाहीये, आधी असाच हा पराठा भाजून घ्यायचा आहे। एका बाजूने भाजल्यानंतर मी हा उलटून घेते। यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, त्यामुळे खूप मस्त रंग आला पराठ्याला। दोन्ही बाजूने भाजल्यानंतर इथे तुमच्या आवडीप्रमाणे तेल तूप किंवा बटर तुम्ही घालू शकता। इथे मी तूप लावलंय। तूप लावून दोन्ही बाजूने आता हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। पराठा इथे भाजून तयार आहे, काढून घेऊया। आता इथे पराठ्याबरोबर खाण्यासाठी मी दह्याबरोबर सर्व करणार आहे। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलंय। यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा। यानंतर इथे चिमूटभर मी चाट मसाला घालते आहे आणि चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। या दह्याबरोबर आता आपण हा पराठा सर्व करूया। घरच्या साहित्यामध्ये खूप मस्त असा पराठा तयार होतो। यामध्ये आपण अगदी घरात असलेले मसाले वापरले, त्यामुळे कधीही नाश्त्यासाठी झटपट काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही हा पराठा तयार करू शकता। आवडीप्रमाणे भाज्या घालून तुम्ही या पराठ्याला आणखी पौष्टिकसुद्धा बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।